ध्रुवचं प्रेम आज शब्दात नाही तर संपूर्ण किनलेधार घराण्याच्या विरोधात उभं राहतं. पण हा संघर्ष इथेच थांबणार आहे का? की आता खरी लढाई सुरू होणार आहे? नमस्कार वाचको. दिलकशीच्या आजच्या भागात काही नात्यांना शब्दाची गरज नसते, तर काही लढाया शांतपणे उभ्या राहून जिंकल्या जातात. चला तर मग सुरू करूया. दिलकशी भाग 25. रात्री ध्रुव उशिराने घरी आल्यावर कनक त्याला त्याच्या बेडरूममध्ये कॉटवर झोपलेली दिसली. चला, म्हणजे आज मॅडम कोणतंही नाटक न करता रूममध्ये झोपल्या. बहुतेक ही आईसाहेबांची कृपा. असा विचार करून त्याने मान नकारात हलवली आणि फ्रेश होऊन तिला मिठीत घेऊन तो सुद्धा झोपला. सकाळी ध्रुव जिममधून आला तेव्हा कनक आरशासमोर बसून तिची तयारी करत होती. तिच्याकडे पाहत तो बाथ घ्यायला निघालाच होता की तिनेच मागून आवाज दिला. ध्रुव. त्याचं नाव घेऊन ती अडखळली. आपण त्याच्या नावाने आवाज दिला पाहिजे की नाही ती हा विचार करत असताना तो तिच्यापर्यंत चालत येऊन त्याने तिचे हात त्याच्या हातात धरले. तिच्या हातावरून त्याला तिच्या मनातलं चालू असलेले विचार बरोबर कळले होते. कोण काय म्हणतं यापेक्षा आपल्या मनाला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि तसं पण तू जेव्हा माझं नाव घेतेस तेव्हा मला माझ्याच नावावर प्रेम व्हायला लागतं, असं म्हणत त्याने तिला हळूच त्याच्या मिठीत घेतलं आणि दोन्ही हातांनी कवटाळून तिच्या डोक्यावर हनुवटी टेकली. ती सुद्धा त्याच्या शब्दांनी मंत्रमुग्ध होत त्याच्या मिठीत शिरलीच होती की तिला मागे उघडा असलेला दरवाजा दिसला आणि कोणी येईल या विचाराने तिची चुडबुड झाली. तिच्या चुडबुडीवर त्याला वाटले की ती एखाद्या वेळेस त्याच्यासोबत कम्फर्टेबल नाही, म्हणून तो हळूच त्याची मिठी सैल करत 2 पावलं मागे झाला. एंजल, मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. त्याने असे म्हणताच तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिले तर तो जवळ येऊन लगेच दूर झाला होता आणि आता त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी गंभीर भाव दिसत होते. हे बघ, केव्हा तरी आपल्या आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा आपलं पूर्ण आयुष्य बदलून जातं. तू जशी आहेस तशीच मला आवडतेस. कोणासाठी स्वतःला बदलू नको. कारण जर तुझ्यात बदल झाल्यानंतर त्या व्यक्तीला तू आवडणार असशील, तर त्या व्यक्तीवर तू जीव ओवाळून टाकलास तरी त्याला तू कधीच आवडणार नाही. त्याचे शब्द तिच्या कानावर येऊन फक्त आदळत होते आणि ती मात्र ती त्याला आवडते या वाक्यातच अडकून पडली होती. वी शुड गिव्ह रिस्पेक्ट टू द सम पर्सन हू डिझर्व इट. आयुष्यात जर आपल्याला काही अचीव करायचं असेल तर त्यासाठी लढण्याची तयारी ही स्वतःलाच ठेवावी लागते. आता मात्र कनक घाबरली. तिने लगेच तिच्या हातात असलेले त्याचे हात सोडले आणि पटकन त्याला मिठी मारली. तो तर तिच्या अशा अचानक मिठी मारल्याने स्तब्ध झाला होता. थोडा वेळ पूर्वी जेव्हा त्याने तिला मिठीत घेतले तेव्हा ती अनकम्फर्टेबल झाली होती आणि आता मात्र ती स्वतः त्याच्या मिठीत शिरून थरथरत होती. प्लीज डोंट. प्लीज. मी आता नाही जाणार कुठे. मी नाही, नाही प्लीज. तिने त्याच्या भोवतीचे ते हात अजूनच घट्ट करत त्याला थरथरत सांगू लागली. तिचे बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली. त्याने सुद्धा त्याचे हात पुढे करून तिला त्याच्या मिठीत घेतले. प्लीज डोंट बी स्केअर्ड एंजल. मी तुला पहिले सांगितलंय ना, तुला मी आता कुठे जाऊ देणार नाही. अगदी तू म्हणालीस तरी. त्याच्या या बोलण्यावर तिच्या चेहऱ्यावर स्माईल पसरली. कारण पहिलेच 5 वर्ष ती त्याच्यापासून लांब राहिली होती आणि त्याचं बोलणं ऐकून तिला परत कुठे जावं लागतं की काय अशी भीती वाटायला लागली होती. पण तो तिला ते सगळं का सांगत होता असा लगेच तिच्या मनात विचार आला. मग मग तुम्ही मला असे का म्हटले की मला माझी लढाई स्वतःच लढायची आहे? तिच्या या निरागस प्रश्नावर त्याला फार प्रेम येत होते. पण आताची वेळ पाहता त्याने स्वतःला कंट्रोल केलं आणि तिच्यापासून स्वतःला वेगळं करत तो म्हणाला, ते समजेलच तू. अनुजा. तो बोलतच होता की खालून अनुजांच्या नावाने मोठ्याने आवाज आला, जो ऐकून ध्रुवने एक क्षण त्याचे डोळे मिटले आणि मग डोळे उघडून तिच्या कपाळावर ओठ टेकवत त्याने तिला बाजूला केले आणि तो शॉवर घेण्यासाठी गेला. अनुजा. अनुजा. बाहेर ये जरा. किती दिवस असं तोंड लपवत फिरणार आहेस? लक्ष्मीबाई लिव्हिंग रूममध्ये शिरल्या ते अनुजांच्या नावाचा घोषा करतच. त्यांच्या मागे गोपाळराव देखील त्यांच्या धोतीचा सोगा हातात धरून चालत होते. त्याचबरोबर राका, जो लक्ष्मीबाईंचा बॉडीगार्ड होता, तो देखील चालत होता. अरे आईसाहेब, तुम्ही अचानक इथे? अनुजा लक्ष्मीबाईंचा आवाज ऐकून तातडीने ड्रेसवरची ओढणी सांभाळत लिव्हिंग रूममध्ये आल्या. हो मग, आता आम्ही आमच्या नातवाच्या घरीही तुला विचारून यायचे का? लक्ष्मीबाईंच्या बोलण्यावर अनुजांनी काही उत्तर दिले नाही. त्यांनी लकीकडे पाहिले तसे लकी पाण्याचा ग्लास घेऊन पुढे आला. लक्ष्मीबाई सोफ्याच्या खुर्चीवर बसल्या.
त्यांच्या मागे एका बाजूने गोपाळराव उभे राहिले तर दुसऱ्या बाजूने राका. आम्ही ऐकलंय ती पोरगी जी पळून गेली होती ती पुन्हा तिचं काळं तोंड घेऊन इथे आली आहे. हातात पाण्याचा ग्लास घेऊन लक्ष्मीबाई म्हणाल्या, पण त्यांची नजर पायऱ्या उतरणाऱ्या कनकवर होती. त्यांचं बोलणं ऐकून तिच्या हृदयात एक कळ उठली, पण दुसऱ्या क्षणाला तिला ध्रुवचं बोलणं आठवलं आणि मग ती निर्धाराने खाली उतरून अनुजांच्या शेजारी येऊन उभी राहिली. हिला तर काही मानमर्यादा नाही, पण आपल्या घराण्याची अब्रू अशी वेशीवर टांगताना तुला सुद्धा काही वाटले नाही? त्या अजूनही अनुजांसोबतच बोलत होत्या. ते पाहून कनक पुढे झाली आणि त्यांच्या पायाला हात लावून उभे राहत म्हणाली, किल्लेदार घराण्यात तुम्ही स्वतः इतक्या शिकलेल्या आहात. स्त्रियांच्या बाबतीत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही आवाज उठवल्याचे लेख मी वाचले आहेत. आतूसुद्धा NGOच्या मार्फत खूप महिलांना शिक्षण आणि रोजगाराची व्यवस्था करून देते. मग अशा घरात मुली शिकायला गेल्या तर घराण्याची अब्रू वेशीवर टांगली जाते का? तिने भोळा चेहरा करत त्यांना म्हणाली, पण तिचे बोलणे ऐकून त्यांना मात्र संताप चढला. त्यांनी हातातला ग्लास जोरात टेबलवर आपटला आणि उभं राहत म्हणाला, तुला लाज कशी वाटत नाही आमच्या घराण्याबद्दल बोलताना? त्या अजून पुढे काही बोलतील तेवढ्यात त्यांना ध्रुव पायऱ्यांवरून खाली उतरताना दिसला. या ध्रुव या आणि बघा तुमच्या घरात तुमच्याच आजीसाहेबांचा कसा अपमान होत आहे तो. लक्ष्मीबाई संतापत ध्रुवाला म्हणाल्या, आजीसाहेबांची किंमत तरी आहे का छोट्या मालकांना? ती असती तर ह्या घरात आज मोठ्या मालकीनबाईंच्याच आवडीची मुलगी नांदली असती. गोपाळराव मुद्दाम राकाला म्हणाले, पण त्यांचा आवाज सर्वांना ऐकू जाईल असाच होता. त्यांचं बोलणं ऐकताच लक्ष्मीबाईंनी रागात त्यांच्याकडे पाहिलं. तसं त्यांनी त्यांचा एक हात कानाला लावत हळूच माफी या अर्थाने पळी दाबली. या म्हातारीला काहीही सहन होतं, पण मुलाच्या आणि नातूच्या विरोधात बोललेलं सहन होत नाही. गोपाळरावांनी मनातच विचार केला, काय गोपाळराव, मागच्या वेळेस काही आपली भेट झाली नाही म्हणून यावेळेस फटाकेच घेऊन आलेत वाटतं. ध्रुव लक्ष्मीबाईंच्या बोलण्याला इग्नोर करत त्यांच्या समोरच्याच खुर्चीवर जाऊन बसला आणि गोपाळरावांकडे बघत म्हणाला, नाही छोटे मालक, तसं काही नाही. ते जरा फॅक्टरीच्या कामात होतो. आम्ही काय मोठ्या मालकीनबाईंच्या दिमतीला नेहमीच हजर असतो. गोपाळराव 2 पावलं पुढे येऊन कमरेतून वाकत हात जोडत ध्रुवला म्हणाले, पुन्हा एकदा सांगतो ध्रुव, आम्ही यावेळेस फक्त खेळ दाखवला, पण आमच्यावरती पाळी आणू नका की आम्ही तुम्हाला खेळ जिंकून सुद्धा दाखवू. लक्ष्मीबाई ध्रुवच्या समोर खुर्चीवर बसून त्याला टशन देत म्हणाल्या, आजीसाहेब तुम्ही विसरता आहात. काही वर्षांपूर्वी याच खेळात तुम्ही तुमचा मुख्य आधार गमावला, पण यावेळेस मात्र बाजी पलटू शकते. कारण यावेळेस तुमच्यासमोर मी ध्रुव किल्लेदार उभा आहे. ध्रुवने असे म्हणताच लक्ष्मीबाईंना गजेंद्रची आठवण आली आणि ती वेदना त्यांच्या चेहऱ्यावर लगेच उमटली. पण तरी मागे हटणं त्यांच्या रक्तात नव्हतं. शेवटी तू तुझ्या षड्यंत्राची बाजी मारलीस तर. आमच्या मुलाला तर आमच्यापासून तोडलं होतं, पण आज आमच्या नातवाला सुद्धा तू आमच्या विरोधात उभं केलंस. पण तू कितीही केलंस ना, तरी तुला आम्ही कधी आमच्या घरांची सून मानलं आणि नाही या आज आलेल्या मुलीला मानू. त्या चालत येत अनुजांसमोर उभ्या राहिल्या आणि तिच्याकडे क्रोधित नजरेने बघत म्हणाल्या, आणि तू कुठे कुठे तोंड काळ बास. त्यापुढे बोलतच होत्या की ध्रुव त्यांच्यावर एकदम जोरात ओरडून बोलला. तिच्याविषयी एक शब्द पण नाही. तो कनक आणि लक्ष्मीबाईंच्या मध्ये उभा राहत लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, आजपर्यंत तुम्ही खूप चुका केल्यात आणि मी तुम्हाला माफ केलं, पण काल तुम्ही जी चूक केली ती शेवटचीच. मला डॅड समजून हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नका. यापुढे जर तुम्ही दोघांपैकी कोणाच्याही वाट्याला जाण्याचा प्रयत्न केला तर मी सुद्धा विसरून जाईल की तुम्ही माझ्या आजीसाहेब आहात. ध्रुव त्यांना रागारागात म्हणाला. तसं अनुजांनी पुढे येऊन हळूच त्याचा हात दाबला आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, तर जर हिने तुम्हाला आमच्या विरोधात उभंच केलं आहे तर आता लढत आमनेसामनेच होऊ दे. बघू अजून किती दिवस तुम्ही तुमच्या या जुन्याच असलेल्या नव्या बायकोला आमच्यापासून वाचवू शकतात. लक्ष्मीबाई ध्रुव आणि अनुजांवर कटाक्ष टाकत म्हणाल्या, चला गोपाळराव, आता माघारी जाऊन लवकरच फॅक्टरीचे काम आवरून घेऊ आणि राका तुम्ही इथेच थांबून आमच्यासाठी दिल्लीत राहण्याची सोय करा. कारण आता या विलावर तर आम्ही तेव्हाच येऊ जेव्हा या मुलीला या घराचे दार बंद झालेले असतील. लक्ष्मीबाई गोपाळराव आणि राकाकडे बघत त्या दोघांना म्हणाल्या, म्हणजे आता मोठ्या मालकीनबाई तुम्ही इथेच राहणार की काय?
गोपाळराव मुद्दाम एक कटाक्ष ध्रुवकडे टाकत लक्ष्मीबाईंना खोचकपणे विचारलं. काहीही काय गोपाळराव तुमचे, आम्हाला काही इथे करमणार आहे. पण कसं आहे ना, जेव्हा विरोधक आपल्या ताकदीचा असेल त्यावेळेस आपल्यालाही आपली पूर्ण ताकद लावूनच खेळावे लागते. पण आम्ही तिथल्या कामांनाही तोंड नाही फिरवू शकत. आम्ही इथे मध्ये मध्ये येत राहू. विलातून बाहेर पडता पडता लक्ष्मीबाईंनी गोपाळरावांना उत्तर दिले. पण काहीही म्हणा मोठ्या मालकीनबाई, यावेळेस फार मोठा डाव टाकला आहे. छोटे मालक जे मोठ्या आवाजातही तुमच्याशी बोलत नव्हते, त्यांनी आज सरळ सरळ तुम्हाला धमकी दिली म्हणजे काय? गाडीत बसल्यावर गोपाळराव मुद्दाम लक्ष्मीबाईंचा उदास चेहरा करत म्हणाले. त्या बाईने कितीही माझ्या नातवाला माझ्या विरोधात उभं करण्याचा प्रयत्न केला तरी ती ही गोष्ट विसरतेच की रक्त शेवटी रक्ताकडेच धाव घेणार आहे आणि ध्रुवच्या नसानसात आमच्या किल्लेदार घराण्याचं रक्त वाहतं आहे. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी विजय शेवटी आमचाच होणार. लक्ष्मीबाई खिडकीच्या बाहेर बघत म्हणाल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरच्या वेदना मात्र त्या लपवू शकल्या नाही. लक्ष्मीबाई खरंच माघार घेतील का, की हा फक्त पुढच्या डावाची सुरुवात आहे? कनक स्वतःची लढाई लढायला कितपत तयार आहे? ध्रुव आपल्या प्रेमासाठी घराण्याच्या रक्ताच्या विरोधात शेवटपर्यंत जाईल का? याची उत्तरं पुढच्या भागात. हा भाग तुमच्या मनाला भिडला असेल, ध्रुवचं ठामपण आणि कनकचा निर्धार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमचं मन कमेंटमध्ये नक्की लिहा आणि दिलकशीची पुढची भाग चुकवायची इच्छा नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.